सध्या आपण अचलपूरमध्ये आलेलो आहोत आणि एक जो प्रभाग आहे म्हणजे प्रभाग क्रमांक 10 चे उमेदवार आहेत, आपले अपक्ष उमेदवार आहेत चिंटूदादा बहुरिया. कारण की सांगायचं असं महत्त्वाचं म्हणजे भारतीय जनता पार्टीचे कणखर उमेदवार होते ते, पण काही कारणास्तव त्यांना तिकीट नाही मिळाली. दुसऱ्यावर विश्वास ठेवण्यात आला. पण ते आज सध्या अपक्ष उमेदवार आहे आणि त्यांची दावेदारी ताकदवर दिसून राहिली. तर चिंटूदादा तुमचं तर आपल्या चॅनलवर सगळ्यात आधी स्वागत आहे. माझा प्रश्न असा आहे तुम्हाला, की आता सध्या राजकीय वातावरण आहे. मागच्या काही गेल्या दिवसापासून जवळपास 18 ते 20 दिवसाची गॅप पडून राहिली. आता तुम्ही सध्या बराच वेळ भेटल्याच्यानं आपल्या प्रभागातले काही कसे कामं असतील जे तुम्हाला असं वाटते, की दिसून राहिले हे यांचा विकास झाला नाही, ते करायला पाहिजे असे कोणते? मेन म्हणजे एकतर आमच्या इथं स्लम एरिया आहे. स्लम एरियाचा जो निधी येतो, तो मेन म्हणजे स्लम एरियामध्ये लागत नाही. दुसऱ्या साइडमध्ये लागतो. काही असे रस्ते आहेत मेन म्हणजे. ते एक तर रोड आहे सीओनी केलेला आहे समोरचा आणि एक जो बॅक साइडचा होता जिकडे पाणी जास्त थांबतो आणि नाल्या आहेत. तर मी तिथे अभयदाला सोबत घेऊन 2 वर्ष अगोदर रस्ता बांधला. 10 लाखाची निधी टाकायला लागली अभयदाला. त्याच्यानंतर आमचं मंदिराचं काम चालू आहे बाजूला. मारुती संस्थान बेगमपुरा. आम्ही प्रयत्न केले बच्चूभाऊंना विनंती केली 10 वर्ष अगोदरपासून, तर ते आता त्याला 20 लाखाचा फंड आलेला आहे. त्याच्यानंतर मराबाई मंदिर होता. तिथेही आम्ही काही ना काही आमच्या निधीतून करून राहिलो. त्याच्यानंतर गेल्या इलेक्शनला 9 वर्ष अगोदर हनुमतपुऱ्यात सर्वात जास्त पाण्याचा प्रॉब्लेम होता. आम्ही अभयदादाला सोबत घेऊन तिथं बोरिंगच्या याच्यात मशीन टाकली आणि तिथच्या लोकांना पाण्याची सुविधा करून दिली. बरं, मग तुम्ही सांगत आहे, की अभयदादांसोबत होते, तर पक्षाकडून आपल्याला उमेदवारी मिळाली कोणी? काय कारण काय या नाराजी, 2 गट. अच्छा, गटबाजी तर काही मोठा विषय नाही आहे. पण कुठेतरी एखाद्या उमेदवारावर थोडा जास्त विश्वास ठेवला गेला असेल. त्याच कारणानं पण आजही तुमची उमेदवारी ही पक्की आहे का हे सांगा? हो, हो. आजही. आजही. हां, कन्फर्म. आता तुम्ही प्रभागामध्ये फिरताना कोणकोणते कामं असं लक्षात येते, की आपण केले म्हणजे आधीच्या म्हणजे नगरसेवकानं केले नसतील, ते आज तुम्ही जर निवडून आले तर ते कराल म्हणून? कामं भरपूर आहेत करायसाठी. आपण फिरू तर कामं मिळेल आपल्याला. ज्याही ठिकाणी चाललो आम्ही सर्वात जास्त पाण्याचा प्रॉब्लेम दिसून येतो प्रभागात आणि नाल्या दुरुस्ती. कुठं-कुठं रोडही नाहीये. कुठं-कुठं शौचालय नाही आहेत. मेन म्हणजे हनुमतपुऱ्यातला जो शौचालयाचा विषय आहे, त्यांना सर्वात जास्त शौचालयाचा प्रॉब्लेम हनुमतपुऱ्यात आहे. सर्वात जास्त. आणि बाकी जिथे चाललो आम्हाला प्रॉब्लेम लोकं सांगून राहिले. आम्ही त्यांना आश्वासन देऊन राहिलो. टप्प्याटप्प्याने तुमचं काम होईल प्रत्येक एरियामध्ये. नाहीतर आम्ही गेलो, एक काम केलं प्रभागात एरियामधलं ते म्हणतील उचलणार नाही, तसं होणार नाही. त्यांना पब्लिकला सांगून राहिलो. आणि मेन म्हणजे पब्लिक आपल्याला फुल सपोर्ट करून राहिली सध्याच्या म्हणजे तुम्ही जर अपक्ष उमेदवार निवडून आले, तर तुम्ही भारतीय जनता पार्टी या पक्षातच बसणार. हो, हो. प्रॉब्लेम नाही. आणखी प्रश्न असा, की आपल्या अपोझिट साइडले पाहतो आपण बलाढ्य उमेदवार आहेत. हो. तर या उमेदवारांमध्ये आपला थाक लागणार का? नाही, पैशाच्या बाबतीत तर आपला थाक लागणार नाही. कारण की 2 ते 3 उमेदवार असे आहेत, का ते पैशाच्या भरवशावर काही करू शकतात पब्लिकमध्ये. पण आपल्याला जे लोकं आहेत, लोकांचा जो प्रोत्साहन मिळून राहिला, लोकांनी आपल्याला सांगितलं आहे, की भाई तुम्हाला जर पैशाचा प्रॉब्लेम असेल अडचणीत कारण की मी साधारण परिवारातून आहो. माझ्याजवळ पैसे जास्त लावायला काही नाही आणि जे माझे मित्रमंडळी व जास्तीत जास्त आपल्या प्रभागातील लोकं मला प्रोत्साहन करून राहिले. पैसे लागतील तर सांग. जसं साऊंडवाला झाला. साऊंडवाल्याने मला एकही रुपया मागितला नाही. तो स्वतःच्या स्वखर्चानं साऊंड फिरून राहिला. जसे बॅनर झाले, पॉम्पलेट झाले, हे स्वतः लोकांनी खर्च करून मला सपोर्ट केला आहे. एक अचलपुरातला सर्वात मोठा प्रश्न असा लक्षात येते, की अतिक्रमण. हो, हो. जवळपास कसं मी आता अचलपुरात फिरून आहे आणि तुमच्या घरी यायच्या आधी मला छोट्या-छोट्या गल्ल्या दिसल्या. कोणाच्या पायऱ्यासमोर, कोणाचं अतिक्रमण. अतिक्रमणचा असा काही मुद्दा आपल्या लक्षात येते काय, की आपल्याला बा निवडून आल्यावर कुठेतरी याही गोष्टीकडे आळा घातला जाईल असा? आणि कसं आहे अतिक्रमण तर प्रत्येक जागी होऊन राहिलं. आजपासून नाही, 20 ते 30 वर्षापासून चालूच आहे. त्याच्याकडे कोणीही लक्ष देऊन राहिला. त्या हिशोबाने आपल्याला त्याच्याबद्दल बोलता येत नाही. अतिक्रमणबद्दल. जे येईल मास्टर प्लॅन आल्यावर सर्व क्लिअर होऊन जाईल. बरं, आता समजा आता आपल्या माध्यमातून, आपल्या चॅनलच्या माध्यमातून मतदारांना काय आव्हान राहील आपलं जेणेकरून कोणत्या पद्धतचं आव्हान कराल तुम्ही? जेणेकरून एका एका साइडला पाहतो आपण बलाढ्य उमेदवार आहेत आणि एक आपल्यासारखा उमेदवार आहे स्वतः.
मी लोकांना तो आव्हान करून तुम्हाला मी फक्त कामं देऊ शकतो 10 पटीने जास्त, पण पैशात मी कमजोर आहो. सतत कार्य करत आहोत जनतेला, जनतेच्या मधात राहून. जेही माझ्यापासून मदत होते मी त्यांना करतो. जसं माझा पाण्याचा व्यवसाय आहे, कॅन वाटप आहे. निस्वार्थपणे करतो मी. असं नाही की इलेक्शन आहे त्याच्यामुळं. कारण की 10 वर्षापासून माझा डेली वर्क ते चालू करता आहे. जन माझे जनतेला हे आव्हान आहे, की कार्यकर्त्याला एक संधी द्यावी. तर हे होते चिंटूदादा बहुरिया यांनी यांच्या प्रतिक्रियेतून सांगितलं, की सतत ते वर्षोनवर्ष भारतीय जनता पार्टीचं काम करत होते आणि आता सध्या अपक्ष उमेदवार असून सुद्धा गेल्या काही वर्षापासून सतत ते कार्य करतच आहेत. त्यांच्या माध्यमातून आपल्याला एक निवेदन आहे आणि त्यांनी ज्या हिशोबाची प्रतिक्रिया दिली शेवटची, त्यांचं म्हणणं आहे, की एक साधारण कार्यकर्ता आहे मी आणि जनतेला साधं एक आव्हान आहे, की येणाऱ्या टाईममध्ये, येणाऱ्या निवडणुकांमध्ये एक वेळा कार्यकर्त्याला संधी द्यावी. पाहत राहा मराठी 24 तास. मी भूषणराव.